नमस्कार, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला खेकड्यांचं कालवण करून दाखवणार आहे। हे कालवण अतिशय साध्या पद्धतीने मी बनवलेलं आहे। तर ते कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात। त्याच्यासाठी ना मी इथे 2 किलो खेकडे आणले आहेत आणि हे खेकडे जिवंत आहेत। तर आता हे खेकडे साफ करायचे आहेत। तर साफ करायची क्लिप थोडीफार माझ्याकडनं डिलीट झाली, तर हे थोडंफार मी तुम्हाला पोटाकडचा भाग ओपन करून दाखवते। तर बघा, हे खेकडे भरलेले आहेत आणि त्याच्यामधला हा कधी कधी पिवळा भाग निघतो, तर कधी कधी हा ऑरेंज टाईप असतो। तर हा भाग खूप टेस्टी असतो, रश्श्यामध्ये मिसळल्यावर खूप छान लागतो, त्याच्याने अजून चव वाढते। तर आता त्याच्यासाठी लागणारं मी तुम्हाला साहित्य सांगते। इथे ना मी 2 इंच आलं घेतलं आहे, आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या पोपटी मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर खूप तिखट पाहिजे असेल तर तिखटवाल्या मिरच्या वापरा तुम्ही। आणि मूठभर मी इथे लसूण घेतला आहे। तर असा गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार स्मोकी फ्लेवर येतो ह्या वाटणाला, म्हणून मी असं केलं आहे। आता त्याच्यासाठी अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे। हे सुकं खोबरं पण मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। असा धूर येईपर्यंत भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर मी एक कांदा घेतला मोठा आणि एक मोठा टोमॅटो। कांदा मी सोलून असे 2 तुकडे करून घेतलेत, कारण तो आतपर्यंत मग भाजला जाईल। आणि टोमॅटो पण असाच सेम भाजून घ्यायचा। व्यवस्थित आलटून पालटून भाजून घेतल्यामुळे एकदम स्मोकी फ्लेवर येतो आणि आपला रस्सा अतिशय सुंदर लागतो। तर आता हे भाजून झालं आहे, आता आपण हे काढून घेऊयात। तुम्हाला जर अशा पद्धतीने हा मसाला भाजलेला नको असेल ना, तर आपण गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि हे सर्व साहित्य एकत्रच भाजून घ्यायचं। त्याच्याने पण अगदी छान आपला रस्सा होतो। तर आता मी हे खोबरं बारीक करून घेते सुरीवर। थोडं गरमच आहे, गरम असताना कापलं ना की पटपट कापतं। हे असं बारीक करून घ्यायचं। हे आपण गरम गरम असताना विळीवर पण कापू शकतो। ज्यांना विळीची सवय आहे त्यांनी विळीवर पण कापू शकता। टोमॅटो पण खूप गरम आहे। माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की हे खेकडे करून बघा आणि एन्जॉय करा, खूप छान होतात। टोमॅटो खूप गरम आहे। या खेकड्यांना आमच्या कोकणामध्ये कुर्ले बोलतात, काही ठिकाणी चिंबोऱ्या बोलतात, खेकडे बोलतात। आता आपण मिक्सरचं एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हा सर्व मसाला थंड झाल्यावर घालून घ्यायचा आणि छानपैकी एकदम बारीक वाटण थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं। जास्त पण पाणी घालायचं नाही। आता आपण रस्सा बनवायला घेऊयात। तर त्याच्यासाठी मी एक गॅसवर मोठं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घालून घेतलं। तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी आता एक मोठा कांदा अगदी बारीक कापून घेतला आहे, तो फोडणीला घातला आहे। तुम्हाला जर जास्त मसाल्याचा फ्लेवर पाहिजे असेल ना, तर इथे तुम्ही खडा मसाल्यांचा पण थोडा वापर करू शकता। दालचिनी, तेजपत्ता, 3-4 लवंग, जास्त स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता। मला साधं सिंपलच पाहिजे आहे, म्हणून मी फक्त आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेतली 2 चमचे, 2 ते 3। त्याच्यानंतर 2 चमचे हळद घातली आहे मी। आणि ह्याच्यामध्ये ना मी गोडा मसाला असतो ना, तो गोडा मसाला 3 चमचे घातला आहे भरून। 3 ते 4 चमचे तुम्ही टाकू शकता। या रश्श्यामध्ये तुम्ही घरातला जो मसाला असेल ना तुमचा, तो पण घालू शकता, पण थोडंफार चांगलं टेस्टी लागण्यासाठी गोडा मसाला टाका थोडा, खूप छान लागतं। आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जसं पाहिजे तसं तुम्ही घालायत। आता इथे मी जे वाटून घेतलं ना खोबरं, कांदा, लसूण वगैरे जे गॅसवर आपण भाजून घेतलेलं ते वाटण ह्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करायचं आणि एक
2 ते 3 मिनटं झाकण ठेवून थोडंसं असं वाफवून घ्यायचं। तर बघा हे थोडंसं भाजलं आहे आपलं। आता मसाला करपू नये म्हणून थोडंसं अजून मी पाणी घालते आणि अजून 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून थोडा अजून मसाला शिजवून घेते, जेणेकरून मसाला आपला एकदम खरपूस भाजेल आणि रश्श्याला आपल्या खूप मस्त चव येईल। आता 2 मिनटं झाली आहे, बघा साईडने तेल सुटलंय। तर आपला मसाला आता प्रॉपर भाजला गेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये खेकडे घालून घ्यायचे आहेत। हे पहा, आता ह्याच्यामध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी कोकम घालते मी, वरून थोडं मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं। आता या मसाल्यामध्ये छान मोठा गॅस ठेवून खेकडे परतून घ्यायचे आहेत। बघा किती छान कलर आला आहे याला। तुम्ही जे मधला पोटाचा भाग आहे ना, त्याचे असे 2 भाग पण करू शकता, पण मी एकच भाग ठेवला आहे, खाताना जरा मजा येते। खेकड्याच्या ज्या 2 मोठ्या नांग्या असतात ना, त्या खूप चावक्या असतात, त्याच्यामुळे साफ करताना व्यवस्थित अगदी म्हणजे बघून वगैरे सतर्कपूर्वक साफ केले पाहिजेत। आता आपल्याला ना पाणी न घालता हे खेकडे झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांचा सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि आपले खेकडे अगदी टेस्टी लागतील। हे बघा व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आपले खेकडे आता अर्धे शिजलेले आहेत, अजून आता आपल्याला थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला रस्सा कितपत पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं। मी आता खेकडे बुडतील एवढं पाणी घातलंय, अजून परत लागेल थोडं पाणी ह्याच्यामध्ये। सध्या तरी एवढं बस वाटतंय मला, पुढे लागलं तर बघू घालू अजून। आता हे परत अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून 5 मिनटासाठी शिजवून घेऊयात। अच्छा, तुम्हाला जर ना सुके पाहिजे असतील ना, तर ह्या स्टेपला तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नका घालू, थोडंफार घाला, एक अर्धा वाटीपर्यंत घालू शकता आणि ते वाफवायचे। असे सुके पण खूप छान लागतात, पण आपल्याला रस्सा पाहिजे तर मी इथे पाण्याचा वापर केला आहे। तुम्हाला जर सुके पाहिजे असतील ना, तर अर्धी वाटी पाणी टाका आणि 2 वेळा झाकण ठेवून मस्त शिजवून घ्या। खूप अफलातून लागतात भाकरीसोबत वगैरे खायला, किंवा असे स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता। तर आता परत एकदा मी झाकण ठेवून फायनली शिजवून घेतले आहेत। तर आपला रस्सा किती सुंदर दिसतोय बघा। आता शेवटी थोडी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायची। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। आता परत भेटूया आपण एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद, थँक्यू।